मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कापून घेतले. कढईमध्ये परतायचे आहेत. त्यामध्ये लसूण आणि आलं घातले. त्यानंतर खोबरं सुद्धा घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. 2 मोठे टोमॅटो कट करून थोडीशी कोथिंबीर घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे एकत्र करून हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर हा मसाला त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर कांदा लसूण चटणी, हळद घालून सगळं व्यवस्थित परतायचं आहे. तेल सुटल्यानंतर चिकन यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित धुवून घेतलेलं. 1-5 मिनिटं वाफवून घ्यायचं. त्यानंतर मीठ घालायचं आणि गरम झालेलं पाणी यामध्ये घालायचं आहे, म्हणजे लवकर शिजायला मदत होते. 2 वाट्या तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये रवा घालायचा आहे 1 वाटी, बेसन 1 वाटी घालायचं आहे. त्यामध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी, हळद थोडीशी घालायची आणि मीठ घालून बडीशेप आणि मेथी भाजून घ्यायची आणि त्याची पावडर करून घ्यायची, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे. त्यानंतर धने पावडर घातलेली आहे आणि जिऱ्याची पावडर सुद्धा यामध्ये गेलेली आहे. थोडीसं लाल तिखट घालून सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोळा करून थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. या ठिकाणी इकडे शिजत आलेलं आहे. थोडंसं हलवायचं आहे आणि आता वडे तळायला घ्यायचे आहेत. हाताला तेल लावून मध्यम आकाराचे गोळे करायचे आणि प्लास्टिकच्या एका कागदावर थापून घ्यायचे. त्याला मध्ये एक होल करायचा आणि गरम झालेल्या तेलामध्ये तळायला सोडायचे आहेत. दोन्ही बाजून व्यवस्थित तळून घ्यायचे. टम्म असे फुगतात आणि ब्राऊन गोल्डन कलर आल्यावर काढून घ्यायचे आहेत. खूपच मस्त झालेत बघा. आणि या ठिकाणी झालेले आहेत कोंबडी वडे आता तयार, खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि फॉलो करा आवडले असेल तर रेसिपी.